मी काशीनाथ गोरले, आनंदीबाबू यूट्यूब चॅनल. आज शेतात काम करतोय. स्वतःचं शेत नसतानासुद्धा दुसऱ्याचं शेत खंडानं करायचं, कारण शेताची तेवढी आवड आहे आणि याच्यासाठी मी काम करतोय. 8 तारीखला पावसानं सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जी काही दडी मारली, अद्याप पाऊस नाही. तरीसुद्धा शेतकरी या नात्यानं मीच नव्हे तर या परिसरातील सर्व लोक शेतात राब राबत आहेत. त्यांचा त्या पावसावर, निसर्गावर विश्वास आहे आणि म्हणून काम करतायत. आमची शेती ही मळे शेती आहे. त्याच्यामुळे काही जे पेरणी केलेलं पीक आहे ते तग धरून आहे. सुकत आलंय पण तरीसुद्धा तग धरून आहे. पण ज्यांची सड्यावर शेती आहे, त्यांची भात शेती सुकून गेली आहे, वाळून गेली आहे आणि त्यांनी कधीही कोणाकडेही आपल्या नुकसान भरपाईची मागणी केली नाही. हा कोकणातला शेतकरी आहे. स्वतःच्या कर्तव्यावर विश्वास ठेवून सतत काम करत असतो. मी माझी परिस्थिती मांडत असताना ही सर्व शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे. मी या व्हिडिओमध्ये बरंच काही विषयांतर करतोय, पण जरी विषयांतर केलं असलं तरीसुद्धा ही सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडतोय. आठवणीनं आणि जरूर पूर्ण व्हिडिओ पहा. सध्या कोकणात चाललेली परिस्थिती मी आपल्याला दाखवतो. माझी नांगरणी चालू आहे आणि नांगरणी चालू असतानाच मी थोडा वेळ थांबून हे आपल्यासमोर या कोकणच्या व्यथा मांडतोय. आपण जरूर पहा. मी नक्कीच आपल्याला सत्य परिस्थिती सांगेन. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. नांगरणी आत्ताच बंद केली, म्हणजे ट्रॅक्टर बंद केलं आणि दिवसभर हे काम चालू होतं. पूर्वी आम्हाला, म्हणजे या 2 दिवसापूर्वीसुद्धा या शेतात दिवसभर राहायला खूप भीती वाटायची. कारण अदानीची माणसं आमच्या विभागात यायची आणि आमचा मीटर काढून न्यायची. तिथे नवीन प्रीपेड मीटर बसवायची. मग आम्ही लोकांनी निर्णय घेतला. पंचायतीनं इलेक्ट्रिक बोर्डाला पत्र दिलं आणि आलेल्या माणसांना विरोध करायचाच ठरला. ज्याच्या घरात कोणीच नाही अशा लोकांचे मीटर काढून द्यायचे आणि तिथे नवीन डिजिटल प्रीपेड मीटर बसवायचे. पण आता या सगळ्या परिसरात महिलासुद्धा जागृत झाल्या आहेत. त्याने व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर सगळ्या मीडियाच्या बातम्या वाचल्या, मेसेज वाचले, बघितलं काय चाललं आहे आणि त्यासुद्धा रणरागिणी ठरल्या. त्यांनी ठरवलं आता जर काही माणसं मीटर बसवायला आली तर मात्र त्यांना घेराव घालायचा. आमच्या विभागात आता त्यांनी दहशत निर्माण केली महिलांनी, की कोणालाही यायला द्यायचं नाही, मीटर तर बदलायलाच द्यायचे नाहीत. माझं विषयांतर होत असेल, पण जरी विषयांतर झालं तरीसुद्धा सर्व विषय हे एकाच विषयाला धरून आहेत. आज मी ज्या शेतात उभा आहे, पाऊस 8 जूनला चालू झाला, फक्त 2 दिवस पडला. लोकांना वाटलं आता पाऊस चालू झाला आहे, पेरणी करायची. पेरणी केली, पण पेरणी करून उपयोग काय? दाखवतो तुम्हाला. आम्ही जी पेरणी केली ती पेरणी उगवली आहे, शेत रुजून आलं आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. हे बघा, दाखवतोय तुम्हाला. हे रुजून आलेलं शेत आहे. जवळजवळ 10 तारीखपासून पाऊस नाही. आलेलं किंवा रुजलेलं शेत मरत चाललं आहे. काय करायचं? पण हा शेतकरी आहे. शेतकरी कधीही हार मानत नाही. त्याचा जुगार असतो. आता शेतकरी नुसत्या निसर्गापुढे सुद्धा हार मानत नाही. आणि आता तर निसर्गानं नव्हे तर इथल्या लोकांनी ठरवलं आहे, निसर्गच काय, शासनापुढे सुद्धा हार मानायची नाही. कारण आज आम्हाला कोकणातल्या लोकांना हैराण करण्यासाठी हे सरकार आहे असं आमचं म्हणणं आहे.
विभागातल्या लोकांचं म्हणणं आहे. कारण बघा, 2 वर्षापूर्वी रिफायनरी आणली. रिफायनरी घालवण्यासाठी लोकांनी लढा दिला, आंदोलनं केली. घरदार विसरून लोक काम करत होती आंदोलनात. यांच्या या जोरदार आंदोलनामुळे रिफायनरी गेली. पण रिफायनरी नुसती गेली नाही, तर त्या जागी त्याच्यापेक्षा मोठा घातक असा प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प या विभागात आणायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी घाट घातलेला आहे, त्यांनी करार केलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, हा अणुऊर्जा प्रकल्प आम्ही या कोकणात होऊ देणार नाही. आम्ही शेतकरी आहोत, एक वेळ उपाशी राहू. दुसरं तुम्हाला सांगतो की आम्ही जरी शेतकरी असलो तरी आज आमची एवढी तयारी झाली आहे, आमच्या लोकांनी एवढी तयारी केली आहे. समजा आमचा विकास नाही झाला तरी चालेल, आम्ही एक वेळ आदिवासी होऊन राहू, पण कोकण लुटायला देणार नाही. कोकण आमचं आहे. कोकण विकणारे तुम्ही कोण? या जागेचे मालक आम्ही आहोत. आत्ताच सर्व लोक या शेतातून गेली आहेत, कारण 7:30 झाले. काही बाहुली शेतात उभे केलेली आपल्याला दिसत आहेत. मी दिवसभर जे ही नांगरणी केलेली दिसते, माझं ट्रॅक्टरसुद्धा तुम्हाला उभं दिसतंय. आणि दिवसभर नांगरणी करताना जे गवत किंवा तण नांगरताना वर आलं होतं, त्याला आता मी आग घातली आहे, ते जळतंय. याच्यावरून विचार करा, पाऊस गेलाय. माझ्या डोक्यावर आपण ढग पाहू शकता. हा निसर्ग दगा देतोय. पाऊस आल्यासारखा वाटतोय, पण पाऊस येत नाही. तुम्ही विचार करा, 11 तारीखला पाऊस पडला, 11 आणि आज तारीख 16 तारीख आहे, पाऊसच नाही आहे. म्हणजे 8 दिवस या शेताला पाणी नाही आहे. काय झालं? सगळ्यात महत्त्वाचं, लोकांनी गुरंढोरं विकली. का विकली? तर या शासनानं, या सरकारनं काय केलं? लाडक्या बहिणीला पैसे दिले, शेतकऱ्यांना लालूच दाखवली, थोडाफार पैसा दिला, फुकट धान्य दिलं. काही योजना अशा दिल्या की आज फक्त त्या योजनांच्या KYC करण्यासाठी लोक नुसती धावपळ करतायत. म्हणजे ह्या KYC का करायच्या? तर KYC करताना त्यांच्या लक्षात राहतं, कोणी शासनानं आपल्याला हे काम दिलेलं आहे, करायलाच हवं, आपल्याला पैसे मिळतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे ह्या लोकांना लुळं पांगळं करून ठेवलं आहे. KYCच्या नावाखाली धावपळ करत राहायची, कामधंदा विसरायचा. आणि ज्यावेळी हे सगळं करत असताना लोक शेती विसरली, गुरंढोरं विकली आणि ट्रॅक्टर घेतले. आता हे जे माझ्याकडे जे ट्रॅक्टर आहे, पेट्रोल मिळत नाही आहे. कॅनमधून पेट्रोल देत नाही, बाटलीतून पेट्रोल देत नाहीत. फक्त तुमची बाईक असेल, गाड्या असतील, पेट्रोल भरून मिळतं. मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांना तुम्ही फक्त हैराण करायचं ठरवलंय का? अहो, आम्ही बाईक घेऊन जातो पेट्रोल पंपावर, तिथे ती भरतो, घरी घेऊन येतो, खाली करतो आणि नंतर ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल भरतो. लाजीरवाणी गोष्ट आहे, खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्यांनी हे शासन करतेत, राज्य करतेत, जे करतायत, त्यांना लाज वाटली पाहिजे. कोणाची दलाली करतायत कोणास ठाऊक? अरे सोडा ही दलाली. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना सांगेन, माझ्या विभागातल्या लोकांना सांगेन, माझ्या परिसरातील लोकांना सांगेन, माझ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राष्ट्रातील लोकांना सांगेन, यांना सोडायचं नाही. यांना सोडायचं नाही. यांनी आपल्याला खूप नाडलंय. आता जे मीटर बसवत आहेत, फुकटमध्ये मीटर बसवत आहेत, माहीत आहे आम्हाला. तुम्ही आम्हाला गॅस सिलेंडर दिलं होतं 100 रुपयात, आता तेच भरायला आम्हाला 1000 रुपये लागतात. आहे ना पिळवणूक? मग आज तुम्ही आम्हाला फुकट मीटर देणार आणि उद्या त्याची अव्वाच्या सव्वा बिल्लं काढणार, कारण मध्ये दलाल आहेत. थांबवा आता हे.
वाट लागेल तुमची. आम्ही सोडणार नाही तुम्हाला. लक्षात ठेवा. आज एवढंच बोलतो. खूप काय बोलायचं आहे. पुढच्या व्हिडिओत नक्कीच बोलेन. धन्यवाद.